हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सध्या नाक्का रुटीन चेंज झालेला आहे, कारण चिमणी एवढी दमवत आहे की कोणतंच काम टायमिंगला करता येत नाहीये. तिने झोपलेल्या टायमिंग मध्ये मला सगळी कामे उरकून घ्यावी लागत आहे. त्यात आत्ताच युट्यूब चॅनल आपलं मॉनिटाईज झालेलं आहे. व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे, कारण व्हिडिओ तर कसे बसे शूट करत असते मी, पण एडिटिंग करायला ना खूप जास्त प्रॉब्लेम येतो, कारण व्हॉइस ओव्हर करताना चिमणीचं गाणं बाजूला वाजू लागतं. या सगळ्यामध्ये ना स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे माझं. खूपच लुकडी होत चाललेली आहे मी. खरंच एकटीनं बाळाला सांभाळणं ना खूप अवघड आहे. जीव इतका वैतागून जातो ना की काय सांगू. खरंच पूर्ण फॅमिली कंप्लीट असावे असं वाटतं आता. कोणत्याही फॅमिलीत कारण भांडणं तर होतच असतात, पण वाईट वेळेत शेवटी घरचेच कामाला येतात ना. विचार करून तर काय फायदा, आपल्याकडे तर फॅमिलीच नाहीये, त्यामुळे सोडा, जाऊ दे आता, काय विचार करण्यात अर्थ नाही. चिमणीचे पप्पा तर 8 वाजता उठून सकाळी कामाला लवकर निघून गेले, पण इथं घरामध्ये इतका राडा पडला होता, पूर्ण घरामध्ये कपडेच झाले होते. आणि सकाळ सकाळी चिमणी झोपली होती. म्हटलं आता चिमणी झोपली, म्हटलं पटकन उरकून घेऊया, नाहीतर ते आजकाल ना काय करूनच देत नाहीये. आणि हे चिमणीचे पप्पा तर ना घरामध्ये एवढा राडा करतात की काय सांगू. मी किती जरी आवरला तर ना त्यांनी इथं तिथं सगळा पसाराच करत असतात, आणि स्वतःचे कपडे सुद्धा ना व्यवस्थित ठेवत नाही. सगळे घड्या घातलेले कपडे बाहेरच फेकून देतात. मला आधी काय वाटत नव्हतं काम करायला, पण आता चिमणीमुळे ना मला प्रत्येक काम एवढं जास्त आहे ना, काय सांगू, जीवावर येतं नुसतं सगळं काम करायला. आणि त्यामध्ये थंडीचं तर काय कळत नाही, कधी गरम व्हायले तर कधी थंडी वाजून यायले. काय नेमका विषय चाललाय की तोच समजाना वातावरणाचा. आणि कसलं वातावरण नेमकं चाललंय की काय माहिती. माझं अंग तर एवढं दुखायला लागले ना ह्या वातावरणानं की काय सांगू. सगळ्या शिजरवाल्यांची हीच अवस्था आहे की माझीच झाल्या नेमकं. मला सांगा कमेंट करून, म्हणजे मला पण समजेल. कारण मी असं ऐकलंय की शिजरवाल्यांना थंडीमध्ये जरा जास्त त्रास होतो. त्यात माझ्या शिजरला फक्त 5 महिन्यात झालेला आहेत, आणि मला वाटत नाही टाकं पण एवढं व्यवस्थित हील वगैरे झालेत माझं, कारण टाक्यांना हात जरी लावला ना तर दुखायला लागते. आणि चिमणी तर नुसती पोटामध्ये लाताच घालत असते. हिला कसं जरी घेतलं ना, हिची लात बरोबर तिथंच टाक्यावर लागते. ती तर काय लहान आहे, तिला बोलून फायदा नाही. तिला काय समजतच नाही तर तिला ओरडून तर काय फायदा आहे. आणि ह्या थंडीमुळेच ना गावाला जायचं प्लॅन सुद्धा आम्ही कॅन्सल करत आहोत. असं काम आहे थोडंफार आमचं गावाला, त्यामुळे गावाला जायचंय, पण थंडी एवढी वाढली आहे, त्या चिमणी छोटी आहे म्हणून मग नको वाटत आहे जाण्यासाठी. बघू मग काय होतंय काय नाही. चाललाय प्लॅन, कारण का तर ना चिमणीच्या पप्पांची आजी आहे ना ती जास्त आजारी आहे. त्यांनी अजून चिमणीला बघितलं नाही, आणि त्यांना असं वाटतं की माझ्या पोटाला चिमणीच्या पप्पांची मम्मी पोटाला आलेली आहे, त्यामुळे त्यांना तिला बघायची इच्छा आहे. बघू मग कधी जायचा प्लॅन बनतोय. अजून चिमणीच्या पप्पांच्या भावाने सुद्धा चिमणीला बघितलं नाही. तो सुद्धा मला सारखा कॉल करत असतोय, वहिनी या ना, मला बाळाला बघायचंय. जायला तर काय नाही, पण चिमणी अजून वरचं काहीच खात नाही. तिला फक्त फिडिंग चालू आहे, त्यामुळे मला जरा भीती वाटते की ती बाहेर गेल्यानंतर कशी रिॲक्ट करेल वगैरे, काही सांगता येणार नाही. आणि त्यात मुंबईवरून लातूरचा प्रवास एवढा लांब आहे. एवढा लांबचा प्रवास कसा काय शक्य होईल माझ्याच्यानं ते समजत नाही, कारण मला आधीच प्रवास सहन नाही होत, कारण मला पित्ताचा त्रास आहे. त्यामुळे बाहेर जसं पडलं आणि थोडंफार काय खाल्लं की लगेच मला उलट्या व्हायला लागतात. चला मग बघूया कधी जायचं होतं. चिमणीच्या पप्पांना तर मी बोलले थोडंफार काम आहे, तुम्ही एकटंच जाऊन या, मी चिमणीला घेऊन राहते 2 दिवस इथेच. बघूया मग चिमणीचे पप्पा काय करतात. चिमणी झोपले म्हणून म्हटलं काम उरकावं, तोपर्यंत बसले आमच्या मॅडम उठून. आता ही उठलेली बघून माझ्या काळजाचं ठोकच वाढलं, कारण एवढं सगळं काम होतं. म्हटलं आता हिनं चालू केलं रडाय तर मग झालं, सगळं काम इथंच संपलं. मला असं वाटायलं की चिमणी दात वगैरे काढायले की काय, त्यामुळे तिला एवढा त्रास व्हायलाय, कारण ती ना एकदम चवतावून अशी खायला बघते. असं वाटतं की तिच्या हिरड्या वगैरे सहसह करतेत की काय. आणि 2 दिवस झालं खूप जास्त रडते आहे, काय कामच करून देत नाहीये. आता ती 5 महिन्याची झालेली आहे, पण दात कोणत्या महिन्यामध्ये यायला लागते ते तर काय मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा मला, म्हणजे मला पण थोडंफार हिंट येईल की बाबा दात यायलेत की काय म्हणून ते रडायले. आणि लहान बाळ रडायला लागलं ना काही सुचत पण नाही, आणि ते का रडते त्याचं कारण पण लवकर समजत नाही. तेव्हा पण मला वाटतं ना चिमणीचं काय तर दुखते, तिला दवाखान्यात घेऊन जावं. आणि मी घेऊन जाते ना तेव्हा डॉक्टर बोलते तिनं व्यवस्थित आहे, तिला काहीच नाही झालेलं. डॉक्टर बोलते लहान आहे ती, रडणार, थोडंफार खेळणार, दमवणार. पण ह्या सगळ्यामध्ये ना माझं पिठलं बनते की मला काय समजत नाही की नेमकं मी काय करावं. खरंच असं वाटतं आत्ताच एवढा त्रास आहे तर पुढे जाऊन किती त्रास होणार आहे की काय माहित. अजून तर चिमणी फक्त पालतीच पडते, अजून तिनं रांगाय नाही चालू केलं. एकदा रांगाय चालू केलं, एकदा चालाय चालू केलं की मग झालं, तिच्या मागच पळायचं काम आहे मला. इथं कपड्याच्या घड्या घालत बसले होते, पण चिमणी काय माहिती काय विचार करत बसले होते. मॅडम एकदम शांतपणे बघत होते की मम्मी काय करायले काय नाही, आवाज नाही काय नाही. मला तर असं वाटत होतं ती तूफान के पहिले की तो शांती नाही येणार रे बाबा, कारण खरंच चिमणीनं 2 दिवस झालं ना अख्खं घर डोक्यावर घेतलंय. मी गेले 5 महिने तिला एवढं रडताना कधीच बघितलं नव्हतं, एवढं ती 2 दिवसामध्ये रडली आहे. त्या सगळेजण कमेंट पण करत आहेत, ताई लाईव्ह ये ना, गप्पा मारायच्या आहेत, बोलायचं, किती दिवस झालं तू लाईव्ह नाही आली, चिमणीला लाईव्ह नाही बघितलेलं. आता तुम्हीच बघा किती धावपळ उडालेली आहे माझी. मला टाइमच नाही भेटत आहे, मला लाईव्ह यायचं आहे, व्हिडिओ बनवायचे आहेत, पण कोणतीच गोष्ट ऍडजस्ट होत नाहीये माझ्याच्यानं. त्यामुळे मी ठरवलेलं आहे थोड्या दिवस जेवढं होईल ना शक्य तेवढंच करायचं, जास्त काही हे करण्यामध्ये काय अर्थ नाहीये, कारण का आता चिमणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तरी मला जो काही टाइम भेटत आहे ना त्यामध्ये मी शूट करण्याचा प्रयत्न करत आहे, एडिटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पूर्णच व्हिडिओ बंद नाही होणार, येत राहतील, पण थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल. आणि चिमणी 6 महिन्याची झाल्यानंतर मी तिला ज्या रेसिपी चारेल ना त्याही तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुम्हालाही थोडाफार फायदा होईल.
आणि चिमणी 6 महिन्याची झाल्यानंतर तर तिने रांगाय सुद्धा लागेल, त्यामुळे खूप सारी मज्जा वगैरे पण येईल व्हिडिओमध्ये. ते 4-5 दिवसावर संक्रांत येऊन पडले, पण काही शॉपिंग नाही केलेली, काहीच नाही. कारण ही चिमणी सण सुद्धा म्हणवून देणार आहे की नाही असा डाऊट येतोय मला. कारण एवढा मोठ्या पोळ्यांचा स्वयंपाक, व्यवसाय जाणं, एवढ्या सगळ्या गोष्टी तिला घेऊन ऍडजस्ट करणं जरा अवघडच होऊन जाईल. खरंच सगळ्या गोष्टींना आता तिला बघून ऍडजस्ट करायला लागायले. तिचं काय म्हणणं आहे बघूनच सगळं काम करावं लागतंय. मी ना खरं तर एवढी बांधलेली कधीच नव्हते, एकदम मोकाट होते, मला जे हवं ते करत होते, हवा तवा करत होते. पण आता सगळं असं झालंय ना, एका अशा चुटकीमध्ये नशीब बदललं म्हणतात ना, तशा काही गोष्टी घडलेत माझ्यासोबत. एवढे सगळा डिफरन्स आलाय ना माझ्यामध्ये की काय सांगू. नाहीतर मनात आलं ना फिरायला जायचे, मनात आलं की घरी बसायचे, सुट्टी मारायचे, काही कोणतीही गोष्ट मी माझ्या मनानुसार करायचे, मला कसलंच बंधन नव्हतं. पण खरंच आई झाल्यापासून एवढी जिम्मेदारी आलेली आहे ना, कोणतीही गोष्ट मला बाळाला बघूनच करावी लागते. फिरायला जायला सुद्धा भीती वाटते की तिची तब्येत तर नाही खराब होणार, त्याला सूट होईल की नाही असं वाटू लागतं, म्हणून मी कुठं जात पण नाही जास्त. इथे ना हा छोटासा सिंगलवाला बेड आहे, ह्याच्यासाठी मी ना मेशोवरून ना बेडशीट मागवलं आहे. पण हे मेशोवाली काय माहिती सारखी ते पार्सल कॅन्सलच करत आहेत. 2-3 दिवस दाखवते ऑर्डर म्हणून आणि तिसऱ्या दिवशी ते कॅन्सल म्हणून येते. आणि मला ते वालंच बेडशीट पाहिजे आहे, कारण त्याच्यावर ना मस्त असं कार्टून वगैरे आहे. मी चिमणीसाठी ते खास करून मागवले, पण काय माहिती काय प्रॉब्लेम येतोय की ती ऑर्डरच होईना गेली. मेशोची ना कायमची नाटके आहेत. मी माईक सुद्धा ट्राय करत होते ना मेशोवरून मागवायचा, तेव्हा पण मला हाच प्रॉब्लेम येत होता. ऑर्डर होत होता, कॅन्सल होत होता, ऑर्डर कॅन्सल. मेशोवर थोडं सामान स्वस्त भेटतं म्हणून ट्राय करायला गेलं ना, तर हे मेशो जरा जास्तच भाव खायला लागतो. तशा ना मेशोवरून मी खूप साऱ्या गोष्टी चिमणीसाठी मागवल्या आहेत. एकदम मस्त कमी किमतीमध्ये ना एकदम मस्त असे प्रोडक्ट रिसीव्ह झालेले आहेत. पण आजकाल माझं मेशो कामच करायला गेलं. म्हटलं असं बघू आता नंतर कधीतरी. म्हणून मी इथं बेडवर ना नरमवाले एक कामरून होतं तेच हातरून घेतलं, कारण चिमणी आता पालती वगैरे पडते ना, त्यामुळे ती चटई तिला रुतते. आता चिमणी तर उठली, आता तिला खेळवतच काम करायला लागणार आहे. चला मॅडम शांत बसलेत खेळतायत, तोपर्यंत जाऊन आंघोळ वगैरे करून घेते, कारण स्वयंपाक बाकी आहे, खूप जास्त लेट पण झालेला आहे आज. मग काय पटकन जाऊन आंघोळ वगैरे करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले, कारण तोपर्यंत चिमणी पण झोपून गेली होती. आणि चिमणी जेव्हा पण सकाळी झोपते ना, ते अर्ध्या तासाच्या वर काय झोपत नाही, पटकन उठते अर्धा तास झाला की, नंतर 2-2.5 तास खेळते आणि पुन्हा अर्ध्या तासासाठी झोपी जाते. त्यामुळे माझ्याकडे अर्धा तासच होता की पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी. मग मी ते एक साईडला भात लावून घेतला आणि शेपूची भाजी कट करायला घेतली. आज काय शेपूचीच भाजी बनवायची होती. आणि जरी हा सगळा स्वयंपाक बनवतो चिमणी उठली तरी चिमणीचे पप्पा आल्यानंतर 2 भाकरी टाकेन. किती टाइम लागतोय 2 भाकरी टाकाय. आजकाल सगळं काम असंच ऍडजस्ट करायला लागतंय. आणि मी जे काही रेसिपीचे छोटे मोठे व्हिडिओ शूट करते ना, ते संध्याकाळी शूट करत असते, कारण चिमणीचे पप्पा संध्याकाळी 8 वाजता कामावरून घरी येतात. मग आल्यानंतर काय त्यांनी मोबाईल बघत बघत चिमणीला खेळवायचं काम करतात. मग मी तेवढ्यातच ना झटपट होणारी ना छोटीशी रेसिपी शूट करून घेत असते. एडिट तर काय सकाळीच करते मी सगळे व्हिडिओ, कारण सकाळी थोडी शांती असते, नाही तर दिवसभर लहान मुलं एवढी खेळतात ना आजूबाजूला, पूर्ण आवाज येऊन जातो मोबाईलमध्ये. मला शूट म्हणजे रेकॉर्डिंगच करता येत नाही व्हिडिओ. मला खूप कमेंट येते तू बोलत बोलत व्हिडिओ शूट करतेस का, तर नाही मी तसं काय करत नाही. आधी व्हिडिओ शूट करून घेते आणि नंतर मी त्याला निवांतपणे व्हॉइस देत असते. आणि खूप साऱ्या ताईंच्या कमेंट सुद्धा येतात ज्यांचं युट्यूब चॅनल आहे ना, ताई थंबनेल कसं बनवते ते दाखव, व्हिडिओ कसे अपलोड करते ते दाखव. तर माझं ना ब्लॉगिंग चॅनल आहे, मी डेली रुटीन वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला चिमणीला बघायला, माझ्या रेसिपी छोट्या मोठ्या बघायला, डेली रुटीन बघायलाच आवडतं, त्यामुळे हे सगळं ऍड करणं ना मला बरोबर नाही वाटत. आणि तुम्हाला थोडीफार मदत होईल यासाठी ना मी 2-3 व्हिडिओ तरी पण शूट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी थोड्याफार टिप्स वगैरे सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला जे पण काही प्रश्न असतील ना, तुम्ही युट्यूबला सर्च करून बघू शकता, खूप सारे व्हिडिओज येऊन जातील ज्याच्यात व्हिडिओ अपलोड कसे करायचे, थंबनेल कसा बनवायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. मी पण सगळ्या गोष्टी ना युट्यूब वरूनच शिकलेल्या आहे, मला थोडी आधी सगळं ह्या गोष्टी जमत होत्या, त्यामुळे सगळ्यांना वाटतं की मी डायरेक्ट शिकलेले आहे. डायरेक्ट कसं कुणाला शिकता येईल, मी पण युट्यूब करूनच शिकून घेतलेलं आहे सगळं. इथे मी ना मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी बनवणार होती. मला मुगाची डाळ ना शेपूच्या भाजीमधली लय खायला आवडते. मग इथं गरम झालेल्या तेलामध्ये ना मी मिरच्या टाकून घेतल्या होत्या आधी, त्याच एकदम लागल्या तडतड उडायला. मी एकदमच घाबरले की बाबा हे काय झालं म्हणून. मला ना तेलामध्ये उडणाऱ्या मिरचीची जाम भीती वाटते, कारण एकदा मला जाम चटका बसला होता. तशी मी रोज ना मिरची टाकल्यानंतर लांबच होत असते, पण आज काय झालं व्हिडिओ काढत होते ना, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं की लांब व्हायचंय. मग लांबूनच घेतली ना मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकून. तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. मी ना पहिल्यांदा जेव्हा मेथीची भाजी बनवली होती ना, तेव्हा ना माझं खूप जास्त हसू झालं होतं. म्हणजे बाकीच्या भाज्या जसा बटाटा झाला, वांगी झाला, आपण पाणी घालून शिजवतो ना, तसं मी ना मेथीची भाजी सुद्धा पाणी घालून शिजवली होती. आणि मला जेव्हा विचारलं गेलं की हा अशी भाजी का शिजवली, तर मी म्हंटल काय माहित आहे, सगळ्या भाज्या तर पाणी घालून शिजवतेत, मग ही भाजी कशी बिना पाण्याची शिजणार, म्हणून पाणी ओतलं. कारण मला ना स्वयंपाक कसलाच येत नव्हता. मी मम्मीकडे ना फक्त शेतामध्ये वगैरे काम करू लागायचे, स्वयंपाक मी मम्मीकडे कधी बनवलाच नाही, कारण खूप लांब कॉलेजला जायला लागायचं, कंटाळा येऊन जायचा, त्याच्यामध्ये रानातली कामं असायचं, शेताला पाणी वगैरे द्यायला लागायचं, मग वरून कपडे भांडे असायचे, मग स्वयंपाक कुठून बनवा. आणि मम्मीने सुद्धा कधी स्वयंपाक बनवायला लावला नाही, कारण तिचं म्हणणं होतं की पुढे जाऊन तर तेच करायचं आहे, त्यामुळे स्वयंपाक तर काय शिकलेच नव्हते. अजून
अजून सुद्धा मी काही गोष्टी ना युट्यूबवर बघून करत असते. आणि ह्या युट्यूबमुळे ना माझ्या लाईफमध्ये ना खूप सारी हेल्प सुद्धा झालेली आहे. मला चिमणी झाली ना तेव्हा तिला घेता सुद्धा येत नव्हतं. मग मी युट्यूबला सर्च केलं होतं की बाळाला रॅप वगैरे कसं करायचं. मग मी युट्यूबला बघून ना तिला रॅप वगैरे मस्त केलं आणि मग मी तिला घेतलं. मग जेणेकरून मला ना घ्यायला सोपं झालं. मी तसंच रॅप करून तिला 2 महिन्यापर्यंत घेत होते, कारण ती खूप जास्त लहान होती. त्यामुळे मला तिला घेताच येत नव्हतं आणि भीती वाटायची पडायची वगैरे. अशा खूप साऱ्या गोष्टी ना मी युट्यूबमधूनच शिकलेले. युट्यूब माझ्या लाईफमध्ये ना खूप महत्त्वाचं आहे, कारण मी जिथे पण अडकते ना तिथे मला आईसारखा ना तो सपोर्ट करतो, गाईड करतो. त्याच्यामुळेच मला चिमणीला सांभाळायला सुद्धा खूप जास्त सोपं जातं. स्वयंपाक तर बनवला होता, पण धुतलेली कपडेच उन्हात घातली नव्हती. म्हटलं आधी उन्हात घालूया, नाही तर पुन्हा संध्याकाळपर्यंत वाळणार नाहीत. आणि भूक सुद्धा खूप जास्त लागली होती, कारण नाश्ता वगैरे तर काय केलाच नव्हता गडबडीमध्ये. आता आले आणि म्हटलं आधी बघूया शेपूची भाजी झाली का, नाही तर खाली लागायची वगैरे. तर अजूनही शेपूच्या भाजीमध्ये पाणी होतं खूप सारं. म्हटलं जाऊ दे आता शिजू दे तशीच. म्हटलं इथं भाजी शिजते तोपर्यंत जाऊन मी काहीतरी खाऊन घेते. मला खूप साऱ्या कमेंट सुद्धा येतात, तू बघल तेव्हा खातच असते, स्वयंपाक बनवताना कोण खातं का. माझ्या घरात माझ्या चिमणीला घ्यायला कोण नाही, त्यामुळे मला तिला घेऊनच सगळं काम करावं लागतं. त्यामुळे मला जसा टाइम भेटतो ना मी तसं खाते. आणि मी माझ्या घरातलं खाते, तुमच्या घरातलं तर खात नाही तुम्हाला त्रास व्हायला. आणि मी खाऊन खाऊन काय जाडी वगैरे झाले का एवढं टोमणं मारताय. आणि हे असले कमेंट करणारे काय विचाराची माणसं आहेत की काय माहिती, की त्यांनी लोकांनी खाल्लेलं अन्न सुद्धा काढतात. असं लोकांचं अन्न काढण्यानं ना एक दिवस अन्न भेटायचं बंद होईल. त्यामुळे असल्या गोष्टी करत जाऊ नका. माझे सगळे व्हिडिओज बघत जावा, म्हणजे समजेल तुम्हाला. मला तर हे सुद्धा आठवत नाही की मी एकदम शांतपणे बसून कधी जेवण केलेलं आहे. जाऊ दे, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.